मेरा नाम किंजल है। हम भावना बिल्डिंग में रहती हूँ। मैं 25 साल से उधर रहती हूँ। हमको अभी केडीएमसी ने नोटिस भेजा है बोल के घर खाली करने का। पहले 15 दिन का नोटिस भेजा, अभी 7 दिन का नोटिस भेजा। ये बोल के कि तुम्हारा बांध काम ठीक से किया हुआ नहीं है, बिल्डर ने परमिशन नहीं लिया, इलीगल है। पर हमारा अभी यही है केडीएमसी आके तोड़े नहीं और हमको सहायता मिले। मेरी मम्मी और पापा सीनियर सिटीजन है। हम दोनों बहनें शादी करके चले गए। मेरी बहन प्रेग्नेंट है। अभी इस टाइम में हम लोग कहाँ जाएंगे, कहाँ रखेंगे हमारे मम्मी पापा को? बिल्डिंग में ऑलमोस्ट सब सीनियर सिटीजन है, सब मिडिल क्लास लोग हैं। कहाँ जाएंगे? हमारा कोई दूसरा प्रॉपर्टी नहीं है, कुछ भी नहीं है। अभी हमको 25 साल 30 साल के बाद बिल्डिंग इलीगल लग रहा है। इनको टैक्स भर रहे हैं, प्रॉपर्टी टैक्स, वाटर टैक्स, लाइट बिल सब भर रहे हैं। हम सब प्रॉपर है, फिर भी इनको चाहिए कि अभी ये बिल्डिंग इलीगल है, 15 दिन में बिल्डिंग खाली करो। हम किसी के भी पास जा रहे हैं, कोई हमारी बात नहीं सुन रहा है, कहीं से हेल्प नहीं मिल रहा है, कुछ नहीं। आज हम लोग श्रीकांत सर से मिलने आए और राजू पाटिल सर से मिले। उन्होंने हम लोग को आश्वासन दिया है, राजू पाटिल सर ने, कि आपके बिल्डिंग पे हथौड़ा नहीं गिरेगा। अभी शिंदे सर से मिलेंगे। हमारी सबसे बस यही रिक्वेस्ट है कि हम ये सब फैमिली को बेघर मत कीजिए। हमारी पूरी जमा पूंजी करके हम लोग एक एक घर खरीद रहे हैं। अभी आप लोगों को सबको पता रहेगा घर लेना कितना महंगा है। अभी एक घर बेघर कर देंगे तो जाएंगे कहाँ? कहाँ रखे हमारे मम्मी पापा को? सबको कहाँ रखे? रोड पे रखे। और ये तो हमारी तो कोई गलती भी नहीं है ना। हमने क्या किया? हमने तो सब टैक्स भरा, सब कुछ किया, घर लिया, लीगल किया, सब कुछ किया। हमारी कोई गलती ही नहीं है। आम्ही भावना कोऑपरेटिव्ह सोसायटी मधून आहोत। डोंबिवली ईस्टला आमची बिल्डिंग आहे। गेले 38 वर्ष आमची जुनी बिल्डिंग आहे। आज आम्हाला केडीएमसीने नोटीस लावलेली आहे 7 दिवसामध्ये ती पाडण्याची। पण आमचे पेपरही सगळे ओके आहेत आणि आज आम्ही 38 वर्ष सगळे रहिवासी आम्ही तिथे 29 कुटुंब राहत आहोत। तर आम्हाला आमची बिल्डिंग न पाडण्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे। कारण आज आम्ही एवढे वर्ष तिथे राहत आहोत, तर आम्हाला आमच्या लहान मुलांसह आमचे जे डिलिव्हरीचे बायका आहेत किंवा आमचे सगळे तिथे पूर्ण आज एवढे सिनियर सिटीजन राहत आहेत, त्याच्या सगळं आम्हाला बेघर करणार आहेत। तर आपण कृपावंत होऊन आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही मदत करा आणि मेन म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन द्या। केडीएमसीने आमची बिल्डिंग तोडू दे नको। आता आम्ही भेटायलाच आलो आहोत, श्रीकांत साहेबांना भेटायला आले आहोत। पार्टी होती त्याने केस टाकली होती, पण त्याच्यावरती गव्हर्नमेंटने कडनं आम्ही हायकोर्ट कडनं स्टे आणला होता 2002 साली। तो स्टे आतापर्यंत कायम होता, फेब्रुवारी मार्च एंड पर्यंत। पण समोरच्या पार्टीने तो केस विड्रॉ केली आहे आणि त्यामुळे तो स्टे उठला गेला हायकोर्टचा। तर त्यामुळे ती केस विड्रॉ झाल्यामुळे आता केडीएमसी आता एकदम ह्याच्यामध्ये आली की आता आम्ही तोडणार म्हणून। आता हायकोर्टाकडनं किंवा कुठच्याही कोर्टाकडनं असं कुठचाही आदेश नाही की बिल्डिंग तोडा किंवा धोकादायक आहे किंवा असं काही नाहीये। हे केडीएमसीच आता प्रेशर टाकते आमच्यावरती की आम्ही तुम्ही तोडणार आहे। हे फक्त ते समोरची पार्टी आहे त्यांच्यावरती प्रेशर टाकते केडीएमसीवरती की तुम्ही तोडा, ना तर आम्ही तुमच्यावरती क्लेम करणार आहे। तर हे सगळं समोरच्या पार्टीचे काम आहे। आणि आता आम्ही कोर्टामध्ये आता अपील करतोय। आम्ही लोअर कोर्टला गेलोय, आता डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील करतोय। लोअर कोर्टाने आमचं ऐकलं नाहीये, मग आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात आज अपील करतोय। पुढे आम्ही हायकोर्टात पण जाऊ। पण आता कसं झालं, केडीएमसीने आम्हाला 18 तारीख लास्ट दिली, 18 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे आणि आम्ही तुमचं लाईट पाणी सगळं बंद करणार आहे। पण तोपर्यंत आम्हाला आता काहीतरी रिलीफ पाहिजे, म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलोय की आम्हाला तोपर्यंत रिलीफ पाहिजे। आता आम्ही शिंदे साहेबांना भेटणार आहोत, महापौर मॅडमला भेटणार आहोत, राजू साहेबांना भेटलो आम्ही मनसेवाले। त्यांची भेट घेतली आम्ही, त्यांना पण त्यांच्या कानावरती सगळ्या गोष्टी घातल्या। आता आम्ही श्रीकांत साहेबांच्या कानावरती घालणार आहे, महापौर मॅडमच्या पण कानावरती घालणार आहे की अशी जी केस आम्हाला। आम्ही 29 कुटुंब आहोत, जवळजवळ 125 लोक आम्ही राहतोय तिकडे, लहान मुलं आहे, सगळे एकदम पूर्ण ऑक्युपाइड आहे। बिल्डिंग कुठची अधिक अनधिकृत नाहीये, कुठे काही नाही, सगळे लिगली राहतोय। माझं नाव नंदलाल हरफडकर। आम्ही गेले 1988 पासून आम्ही तिकडे राहतोय त्या बिल्डिंग मध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।